अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी प्रस्तुत अखिल पूर्ण ब्रह्मांडधारी भगवान चराचरामध्ये वास करणाऱ्या आईसाई मुक्ताबाई वैकुंठवासी प्रातस्मरणीय खंडित भूषण वारकरी अलंकार सद्गुरु जगन्नाथ बाबा अंधाळेकर यांच्या चरणारविंद आणि सेवा समर्पित करण्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर 4 चरणाचा काला या प्रकरणातला अभंग विठ्ठल महाराज सेवा की निमित्त आहे, सर्वांना नेहात आहे, सांगण्याचे कर्तव्य. या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम संकीर्तन हा संगीतमय रामकथा मर्यादा पुरुषोत्तम भगवंताची आणि या ठिकाणी आपण सर्वांनी रामकथा एक श्रवण केलेली आहे. ज्यांच्या पवित्र अशा मुखातून आपण कथा श्रवण केलेली आहे. आदरणीय परमपूज्य सत्पंथ रत्न महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज फैजपूर श्री गुरु महाराजांच्या मुखातून आपण या ठिकाणी आणि भगवान प्रभू रामचंद्राची मर्यादा पुरुषोत्तमाची या ठिकाणी कथा आणि श्रवण केलेली आहे. खूप तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला असेल अशी रामकथा ऐकणारा अहो ज्यांच्या मुखातून आपण प्रभू रामचंद्राची कथा ऐकली तेच मर्यादा पुरुषोत्तम आहे. विठ्ठल मर्यादा पुरुषोत्तमाच्या मुखातून मर्यादा पुरुषोत्तमाची कथा ऐकणं हेच वाटतं. विठ्ठल तुमच्या जीवनामध्ये 8 दिवस असा आनंद निर्माण झाला असेल. आज तुम्हाला संध्याकाळी चित्त लागणार नाही. तुम्हाला असं वाटेल की महिनाभर पाहिजे होती कथा. कारण कथाच तशी आहे. मला अहो सांगणाराही कसाच बघताही कसाच होता आणि ज्यांची कथा आहे ती कथा तशीच आहे. विठ्ठल आणि मला आज या रामकथेची सांगत आहे आणि सांगता म्हटली की संप्रदायात त्याला या ठिकाणी कीर्तन सेवे करता उपस्थित आपल्या गावातील वैभव हरिभक्ती पारायण श्री संजय महाराज ब्रह्मोत्तर, आपल्या गावाचं दुसरं वैभव हरिभक्ती पारायण आणि रामेश्वर महाराज ब्रह्मोत्तर, तसेच गावातील सर्व ताळकरी मंडळी महाराज एक एकाहुनी बहिरे, तसेच सुंदर असं ज्यांचं यावर तालुक्यात नव्हे तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यांनी जळगाव जिल्ह्यात जाऊ मोठमोठ्या ठिकाणी त्यांनी नाव गाजवलं असे आमचे उमेददादा मावडे, उमेददादा पाटील उमेददादा पाटील. खूप सुंदर यांचं गायन आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. विठ्ठल काही कीर्तनी मोठ्या असतात दिसायला, काहीच काम करत असतात. आमचे उमेददादा खूप सुंदर त्यांचं गायन. त्या दिवशी श्री गुरु महाराजांनी वर्णन केलं की या दोघांनी गायन करत राहावं आणि मी ऐकत राहावं आणि तसंच ऐकत. विठ्ठल दादा मृदंडाचार्य हे दोघी म्हणजे साडू 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 म्हणजे काय हो सोपे दादा? साडू साडू म्हणजे काय? पहिला म्हणलं साडू साडू म्हणजे काय माहित नाही. एका कंपनीनं दोघी गिरायकाला फसवलेली म्हणजे साडू साडू. एकाच कंपनीने 2 गिरायक फसवलेले. नितीन दादा विठ्ठल करा. या ठिकाणी मला सुंदर असं हे नियोजन आणि विशेष या कार्यक्रमामध्ये आणि ह्या कार्यक्रमात विशेष अजून एक कार्यक्रम आहे. आमच्या नितीन दादांना सुंदर असं कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे. रक्तदान शिबिर. रक्तदान शिबिर म्हणजे सामान्य नाही महाराज. मी त्या दिवशी आम्ही आताच एक 8 दिवस नाही झाले महाराज. 3-4 दिवस झाले. 3 तारखेला आणि तिथे पूजनाला गेलो होतो. एक मशीन आणलेलं आहे महाराज. हे रक्तदान शिबिर म्हणजे सामान्य आहे हो. एका रक्ताच्या पिशवीपासून 3 लोकांचा जीवदान आहे. 3 लोक. आपण म्हणतो विशेष आहे काही नाही हो. लक्षात घ्या एक ती पिशवी आहे. त्या पिशवीमध्ये 3 लोकांचा जीव अटकलेला आहे. आम्हाला त्या दिवशी माहिती पडलं. विठ्ठल
हे दान नाही काही सामान्य 3 लोकांचा जीव आपल्या तेवढ्याशा रक्तापासून 3 लोकांचा जीव जर वाचत असेल तर ते दान सर्वात श्रेष्ठ दान आहे. विठ्ठल मला स्वाभिमान वाटतो सांगण्याकरता मी त्यांच्या तोंडावर स्तुती करावा त्यातला भाग नाही, पण स्वाभिमान आहे मला. महाराज या रक्तदान मधून त्या ठिकाणी जे काही कार्य करत असतील या कार्यात त्यांना यश मिळालं महाराज. त्याला काय महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. अहो त्या दिवशी मला अजून वेगळा आचंबा वाटला. वेगळाच महाराज. अहो भारतात ज्या मशिनरी नाही त्या मशिनरी त्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. भारतात ज्या मशीन नाही ती मशीन 5च गोष्टी तयार आहे. त्याला प्रथम क्रमांक आणि आमच्या सरांनी डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी पटकवलेला आहे. मला या लोकांचं खूप कौतुक करावं वाटते हो. आणि विशेष म्हणजे ठिकठिकाणी ते सांगितलं पाहिजे. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्याची माहिती पुरवली पाहिजे. कारण काही काही गोष्टी अशा आहेत की लोकांपासून त्या लपलेल्या गोष्टी आहेत, त्या लपाया नको. या विशेष हे कार्यक्रम हा निसता या ठिकाणी ते बसलेले बिचारे उन्हामध्ये त्या ठिकाणी तिकडून येतात, त्यांचे कामं धंदे सोडून आणि या ठिकाणी कामं करतायत. लोक म्हणतात काय खरं आहे हो द्यायचं. बोलायला काय लागते हो? बोलायला काही लागते का झोपे साहेब? बोलायला काही लागते काय द्यायचा खरा आहे म्हणजे काही नाही विशेष नाही बोलण्याकरता. पण जावे त्या वंशा पाण्यातला माता झोप घेईल कायचा पोरायचं प्रमाण आहे. त्या ठिकाणी मला करून बघावं मग समजेल करायला काय लागते. विठ्ठल योगदान आहे तुमचं आणि तुमचं योगदान खऱ्या अर्थाने त्यांच्या मागे 2 लोकांचं बळ आहे. सद्गुरू जगन्नाथ अंधाडेकरांची कृपा छत्र त्यांच्या पाठीशी आहे आणि सद्गुरू श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. विठ्ठल हे कार्य सुंदर असं या महाजनपुराने या ठिकाणी सुंदर असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. मी कमीत कमी 4:30 वाजेपर्यंत कीर्तन पुरे 5 केले म्हणजे लगेच इथून दिंडी सुरू. घाबरू नका. तुमच्यापेक्षा जास्त मला घाई आहे. तुम्हाला काय घाई आहे? फक्त वरून कोई झाले की जे आले बस नाही इतकीच घाई आहे. मला 50 पोरं सांभाळायला जाऊन चला. विठ्ठल आज हा काला आहे. काला म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. आनंदाचं प्रतीक कसं काय हो? आजचा जर विचार केला तर सर्वांनाच आनंद आहे. सर्वांना म्हणजे जे पारमार्थिक आहे त्यांना आनंद, जे निष्ठे म्हणजे परमार्थिक आहे त्यांना आनंद आहे. आणि दुसरी ज्यांना काहीच घेणं नाही परमार्थाशी त्यांनाही आनंद आहे. दोघं लोकांना कसं काय? दोघांना आनंद आहे. जे पारमार्थिक आहे त्यांना आनंद का आहे? आज भगवंताच्या लीला ऐकायला मिळतील हा त्यांच्या जीवनामध्ये आनंद. आणि ज्यांना परमार्थाशी काही घेणं नाही त्यांना सुद्धा आनंद. कसं काय? त्यांना जास्त आनंद आहे यांच्यापेक्षा. 8 दिवसापासून आपल्या गावात कटकट आहे ते आज बंद होईल. विठ्ठल आनंदाचं प्रतीक म्हणजे काला आहे. काला म्हणजे काय? प्रसाद. प्रसादाचा विचार केला ही दह्यांडी ही कशाची आहे? मातीची आहे. मला वाटतं पिंगळाची बांधली का काय? मातीचीच आहे. मातीची जरी असली पण तो तरी प्रसाद आहे. लक्षात घ्या. दादा ही मातीची आहे पण प्रसाद आहे. लक्षात घ्या. अहो आपल्या गावात स्मशानभूमी आहे का? मला वाटतं ना शिद्रावून जाऊ. स्मशानभूमी प्रत्येक गावात आहे. असं गाव नाही त्या गावात स्मशानभूमी नाही. नितीन दादा स्मशानभूमीमध्ये 2 मडक्याच्या खापऱ्या असतात. 2 मडक्याच्या. पण तिथल्या कोणी 8 तासाने घरी आणते का? अहो तिथल्या खापऱ्याचा धक्का लागू द्या तो लोक घरी येऊन आणून होता तिथे ना महाराज. आणि इथली खापरी शिल्लक राहत नाही कारण हा प्रसाद आहे. महाराज ही खापरी साधी नाही बरं. नितीन दादा इथं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. महिला मंडळ विशेष वैशिष्ट्य इथं फार मोठं विशेष वैशिष्ट्य आहे. ही खापरी जर घरी नेली आणि तिला अशी उगवली पाणी टाकून अशी उगवली तिला काय होईल? लेप तयार होईल. लेप आहे की नाही? आणि तो लेप जर गुडघ्याला लावला तर गुडघे दुखणे बंद होता. असं जर मी कीर्तनात सांगितलं तर
एक खापरी सुद्धा शिंगणार नाही. झोपेमध्ये आणलंय पहिले माझ्या. हा प्रसाद आहे, जरी मातीची असली तरी काय आहे, प्रसाद आहे. महाराज या ठिकाणी आज तुम्ही प्रसाद म्हणून धरलेले आहेत. या जमिनीवरची माती आज प्रसाद आहे, लक्षात घ्या. महाराज या मृदंगाची कणिक सुद्धा प्रसाद आहे. हे मृदंग तुम्हाला चांबड्याचं वाटत नसतं, तिला लावलेली कणिक हा तत्व आहे. महाराज अहो या कणिकवर शास्त्रज्ञ लोकांनी शोध केलेला आहे. जो मुक्ता म्हणत असतो ना त्याला बोलता येत नाही, तर तुम्ही ते कणिक घरी नेऊन खाऊ घाला, बोलायला लागेल 8 दिवसात. विठाला या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही सोबत वर्ग त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही कार्याची सेवा आहे. आणि काला म्हणजे की प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे काय, लाही आणि दही. लाही आणि दही मिश्रित करायचं आणि तो का प्रसाद लोकांना वाटायचा. मग महाराज घेता कशाला 2 तास, तुम्ही वाटून मोकळे व्हा, आम्ही मोकळे होतो. ते नुसती लाही आणि दही आहे, ते नुसती लाही आणि दही आहे. जसं नुसता आधी शिरा आहे, पण त्या शिऱ्याला प्रसाद प्राप्त होण्याकरता सत्यनारायणाची पोथी आहे. ती पोथी वाचल्याशिवाय त्या शिऱ्याला प्रसाद प्राप्त होत नाही. तसं या लाही आणि दहीला प्रसादत्व प्राप्त होण्याकरता संतांनी दंड घातलं. ते कोणतं, चरित्राचे उच्चारा, चरित्राचे उच्चारा, जे भगवान गोपाळ कृष्णाने गोकुळामध्ये जन्म केला आहे त्याचा उच्चार करावा असं संतांनी दंड केला आहे. घ्या, चरित्र प्रामुख्याने खूप मोठ्या जीवनाने बघायचं आपल्याला, खूप मोठा आहे. भगवंताचं तालमापन द्वापार युगामध्ये 125 वर्ष सांगितलेलं आहे. आपलं 125 वर्षाचं नाही बघायचं, फक्त भगवंताने गोकुळामधलं जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. त्याचं कालमापन फक्त 11 वर्ष 6 महिने आहे. विठ्ठल गोकुळामध्ये 11 वर्ष 6 महिने राहिले का, त्याला कारण असं आहे की जी यशोदा माता आहे, या यशोदा मातेचं ऋण जगाच्या मालकावर. यशोदा माता स्वामात, यशोदा माता मागच्या जन्मामध्ये एक प्रेममूर्ती म्हणून जन्म, ती प्रेममूर्ती त्या ठिकाणी मला तिथं साधू वृत्ती, कोणी त्या ठिकाणी महात्मा आला की त्याला भोजन घालायचं, त्याची सेवा करायची, अशी तिची जेवण. काही दिवसांनी एके दिवशी आणि अशी बरीचशी महात्मे त्या प्रेममूर्तीकडे आले. सांगितलं, आई आम्हाला भूक लागलेली आहे, भोजन करा. महाराज काही हरकत नाही, आज पर्व काळ आहे, पर्व काळात द्वादशी विधली सामुग्री हरकत नाही, आज पर्व काळ आहे. तुम्ही तुमचे काय संध्या असेल, पूजा असेल ते आटपा, तोपर्यंत तुम्ही तुमच्याकरता सुंदर असा स्वयंपाक द्या. महाराज यशोदा माता त्या ठिकाणी प्रेममूर्ती घरामध्ये पाहण्याकरता गेली. पीठ नाही, मीठ नाही, तेल नाही, काही. महात्मे तर आले आणि अतिथी जर आल्यावर अतिथीला जर भोजन नाही घातलं तर निसकृता ती सुकृती संपत्ती घेऊन जाते. कारण अतिथी त्या ठिकाणी कोणी अतिथी असो, महात्मा असो अन्यथा कोणी, जो त्या ठिकाणी अतिथी कोणाला म्हणतात, जो तिथी पाहून येत नाही तो अतिथी. हॅलो, मी तुमच्या घरी येणार आहे, तो अतिथी नाही आहे. मी 3 तास थांबेल, तो अजिबात अतिथी नाही, तो पाहुणा आहे.
पण अतिथी जो तिथी पाहून येत नाही तो आलेला आहे. त्याला त्या ठिकाणी आपल्या घरी आल्यावर त्याला चहा नका कमी तरी पाणी तरी पाजावं, त्याला पाणी तरी पाजावं, नाही तो सगळी सुखरूप संपत्ती घेऊन जातात. त्या ठिकाणी अतिथी आलेले आहेत, करावं. वाण्याच्या दुकानामध्ये गेली, सांगितलं आहो माझ्याकडे महात्मे आले, साधू आले, भोजन हरकत नाही. तो लागणारा सामुग्री त्या वाण्याने प्रेममूर्तीला दिलं. ती सामुग्री त्या ठिकाणी तिने घेतली आणि मग घेतल्यावर वाणी म्हणतो आधी पैसे. पैसे माझ्याकडे तर नाही. अहो ऐका, मला साधू तृप्त करायचे आहे. ते म्हणे आधी पहिले बिल चुकत कर, मग साधू तृप्त कर. मला काय सांगू? अहो ऐका, माझ्याकडे पैसे नाही, मी तुम्हाला देतेच ना आल्यावर. वाणी ऐकत नव्हता. वाणी म्हणलं सामुग्री घेतो, पण सामुग्रीच्या बदला मला काहीतरी वस्तू काढली. काय द्यावं? काहीच नव्हतं. कडेवर बाळ होतं, बाळ. ते बाळ दान देऊन टाकलं. दान ती गहाण ठेवलं बाळ, आणि ते बाळ गहाण ठेवलं, आणि ते बाळ त्या वाण्याकडे 11 वर्ष 6 महिने गहाण राहिलं. आणि घरी आल्यावर त्या प्रेममूर्तीने त्या साधू लोकांना भोजन घातलं, आणि भोजन घातल्यावर ते तृप्त झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मला आशीर्वाद दिल्यावर त्या ठिकाणी भगवान प्रसन्न झाले. भगवान सांगितलं, प्रेममूर्ती अगं तू माझ्या साधूला, माझ्या भक्ताला जीव घातलेला आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करेल. जसं या वाण्याने तुझ्याकडून तुझ्या मुलाचं बालकपण हिरून घेतलं, ते बालकपण पण देण्याकरता पुढच्या जन्मामध्ये तुझ्या अंगणामध्ये खेळण्याकरता येतो. विठ्ठल मातेच्या अंगणामध्ये जगाचा मालक 11 वर्ष 6 महिन्याने खेळण्याकरता. आणि महाराज काही दिवस आहे वर्जन, ते दिवसही सांगितलेले आहेत. ते दिवस भगवान आणि गोकुळामध्ये राहिले. तो भगवानच्या गोकुळामध्ये अवतराला आल्यावर महाराज त्या गोकुळात काय आनंद होता, मला एवढा आनंद होता काय सांगाव महाराज. अहो एवढा आनंद होता, तुकोबऱ्या म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही रेखा, बाळ कृष्णा घरी आनंदल्या. सर्वांना आनंद होता महाराज. जगाचा मालक अवतरा आल्यावर इतका आनंद होता. अहो नंद घरा आनंद भयो
भजन म्हटलं तर इतका आनंद आहे. किती आनंद असेल. देव अवताराला आल्यावर तिथे किती आनंद असेल महाराज. अहो इतका आनंद होता. तू पुराचा गोकुळीच्या प्रत्येकाने पुढे तोरण बांधले, करती कथा, गाती गाणे, कथा गायल्या, गाणे गायले, जिकडे जिकडे भावाने ओळख नाही. आणि त्या गवळणी ताटी वाटी सुंठवणे एवढे वाटू लागले. ताटी वाटी सुंठवणे. अहो सुंठवणे वाटू लागले. ऐशी गलबल झाली, दासी जनी हेल घाली. हेल घाली. हेल घाली म्हणजे काय? हेल घालणं म्हणजे काय हो? हेल घालणं म्हणजे सोपं आहे. जुन्या काळामध्ये पद्धत होती, पानो ठेवून पाणी आणावं लागत होतं. पानो आता नाही कसं राहील. पानोठाच राहिला नाही हो आता. कोणत्याच गावात पानोठा राहिला नाही. पहिले पानो ठेवून पाणी आणावं लागत होतं. आलातून पोहरा टाकून पाणी ओढावं लागत होतं. आणि त्या पानोठ्यावर ते घागरी भरून मातीच्या म्हणा, त्या ठिकाणी तांब्या पितळाच्या म्हणा त्या घागरी होत्या. आता तांब्या पितळाच्या राहिल्या नाही, मातीच्या राहिल्या नाही. आता प्लास्टिकच्या राहिल्या. प्लास्टिक जिकडे जिकडे प्लास्टिकच झालं महाराज. आता बटन दाबलं की पाणी आहे. बाबा माठात पाणी जाण्याची गरज नाही. बटन दाबलं की आरप्रंगीच माठात पाणी, कुठेच पाणी. जुन्या काळामध्ये पानो ठेवून पाणी आणावं लागत होतं. आणि ते पाणी आणावं लागत होतं. पाणी आणत असताना त्या ठिकाणी जर कुणी स्त्री बाळांतन झाली तर गावातल्या महिला पानो ठेवून पाणी आणायच्या. आणि त्या स्त्रीला बाळ झालाय, तिच्या घरी ते पाणी भरायचं. त्याला म्हणतात हेल घालणे. विठ्ठल कोणी घातली? दासी जनी हेल घाली. जे जगाचा मालक जन्माला आला तेव्हा जनाबाईने त्या ठिकाणी हेल घातली म्हणजे पाणी भरलं. जे तेव्हाही जनाबाई देवासोबत होत्या. विठ्ठल भगवान अवतराला आल्या कोकणामध्ये जिकडे जिकडे आनंद होता महाराज. जिकडे जिकडे आनंद होता. पण दृष्टा जळका सुटला, दृष्टा जळका सुटला. आणि भगवंताला मारण्याकरता बलाढ्य मोठमोठे राक्षस होता. पहिला राक्षस पाठवला पुतना. पुतना भगवंताला मारण्याकरता पाठवली. 8 दिवसात तेवढे बालक जन्माला आले. तेवढे तिने मारत 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 गोकुळामध्ये आल्यावर यशोदा माता सकाळची वेळ, पहाटची, सगळ्यांची व्यस्ततेची वेळ असते. काम करण्याची सकाळची. आता व्यस्ततेच्या वेळेस ती यशोदा माता काम करत होती. मी एकदम मागून गेली आणि असे डोळे झाकले. कोण आहे का बाई? कोणा ओळख म्हणे. कोण आहे? मला ओळखता येत नाही. सांग कोण आहे? पाहिलं कोण आहे का तू? तुला काय ओळख? अगं मला ओळख नाही. अगं मी तुझ्या मामबहीणची मावस बहीण, मावस बहीणची फुई बहीण, फुईत बहीणची तुझ्याच बहीण. अजून सांगू असं नातं सांगितलं. बरोबर. काय येणं केलं? अगं काय येणं केलं म्हणजे? अगं मला माहिती पडे तुला बाळ झाला. तू कमीत कमी मला पत्र नाही, फोन नाही, मिस कॉल तर करते. आली मी. तुला बाळ झाला मला आनंद वाटला म्हणून आली पाहण्याकरता. कुठे बाळ? म्हणे अगं आता त्याची आंघोळ केली आणि झोपू घातल्या त्याला. देव म्हणतो आई अगं बोन जगेर काय तुम्हाला झोपू घातलाय? मी काय झोपा काढण्याकरता आलो का? बोन जर नाही चालली बरोबर तर धंदा बरोबर चालणार नाही ना. बोनी झाली पाहिजे चांगली. आई असं म्हटलं. देव पाहण्यावर रडायला लागला. का गं? तू म्हणतो तो झोपलाय, तो रडतोय. ते सुद्धा मात्र बाजूला ठेवलं आणि धावत गेली आणि जगाच्या मार्गाला उठली. देवाला उठल्यावर देवाने पुतणेला पाहिलं आणि देवाने डोळे झाकले.
बंद केले. तुम्हाला वाटलं असेल देव घाबरला. घाबरला नाही, तो विचार करू लागला. विचार, अरे बाबा, मागच्या जन्मातही पहिली श्रीच मारली, या जन्मातही श्रीच मारली. आपल्या जन्मात 7व्या अवतारामध्ये पहिली श्री मारली ती ताटिका. ताटिका मारली. ताटिका मारली तेव्हा भगवान कमीत कमी 14 ते 15 वर्षाच्या कालखंडामध्ये होते. पण पुतना जेव्हा पुतण्याला भगवंताला मारायचा आहे त्या दिवशी अमावस्या होती. किती दिवस झाले देव जन्माला? अष्टमीला. किती दिवस झाले मोजता? अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, तेरस, 14 आणि अमावस्या. किती झाले? हा, मोजले नाही? मी इतकं हळूहळू सांगेल तरी मोजले 7.5 झाले. विठाला भगवंताला मारायचं होतं त्या दिवशी भगवान फक्त 7.5 दिवसाचे होते. 7.5. आणि पुतण्याला भगवंताला मारायचं होतं, पण ताटिकेला मारलं तेव्हा भगवान 14 ते 15 वर्षाच्या कालखंडामध्ये होते. ताटिकेला मारायचं. ती ताटिका सामान्य नव्हती. अहो, मी असं ऐकण्यात आलं, माझ्या वाचण्यात नाही आलं, थोर महात्म्याच्या मुखातून मी कीर्तनामध्ये ऐकलं की ती ताटिकेचं जो वरच्या महात्म्याने वर्णन केलं, ती ताटिका रोज कपाळाला कुंकू लावायची. आपल्या कपाळाला तर तिला कमीत कमी 1 क्विंटल कुंकू लागायचं रोज. झोपड्यात 1 क्विंटल कुंकू लागायचं. एवढंच नाही, आणि ती जर झोपली अरण्यामध्ये तर तिच्या अंगावर रोज 50 गाढवं चालत होते. ते शरीर केवढं असेल तेवढा अवघड हवे शरीर तिचं. आणि त्या ठिकाणी होतं महाराज. आणि तिला मारलं भगवंताने वयाच्या 14 ते 15 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि पुतना तिच्यापेक्षा 36 पटीनं मोठी होती. कुंकू किती लागेल? गाढवं किती चढतील? घरी गेल्यावर हिशोब करायचं करू नका. तिच्यापेक्षा 36 पटीनं पुतना मोठी होती. भगवान विचार करू लागले, अरे बाबा, मागच्या जन्मातही पहिली श्री मारतोय, या जन्मातही श्री मारतोय. भगवंताने डोळे बंद केले आणि महाराज तिने भगवंताला आपल्या कर्णाशी लावलं. हलाल नावाचं विष भगवंताने बोललं. मज्जावर रक्त ओढलं आणि पंचप्राण घेतलात आणि पुतला तर, कृष्णा, ए कृष्णा, मला सोड. म्हणे, मावशी, मी एकटं धरत नाही पण आला. आणि धरलं तर सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे आला गेला झडपी वाटे, पंढरीचे भूत मोठे. असं ते पंढरीचं भूत आहे. एकटं कोणाला लागत नाही, आणि लागलं तर तुटत नाही. अहो, आतापासून वेद लागले लोकांना आषाढीची वारी कधी आहे हे वेद आहे. ते पंढरीचं भूतच असं आहे. म्हणतो, मावशी, एक तुम्ही धरत नाही पण धरलं तर सोडत नाही. अरे मला सोड सोड. भगवंताने विचार केला, हे जर घरात मेली तर लोक म्हणजे 8व्या दिवशी बापाची बिल्डिंग पाडली. मावशीच्या नाणी लागत. मावशीला बाहेर घेतलं. बरं, मावशीला बाहेर घेतलं आणि तिने आव्याड हवे शरीर प्रगट केलं महाराज. आणि तिचे पंचप्राण ओढताची जमिनीवर पट्टी आवाज झाला. लोक काय झालं काय झालं म्हणून धावत आले. पाहिलं तर पुतना त्या ठिकाणी पडलेली आहे. आणि महाराज यशोदा माता रडत होती. भगवंताला पाहिलं आणि त्या भगवंताला यशोदा माताने जवळ घेतलं. यशोदा माता म्हणजे कान फुटत होती, त्याला त्या ठिकाणी कोमावत होती. एक म्हणते, काय झालं? अगो, काय माहित बाई, एवढा मोठा हाय पुतना, ही राक्षसी कशी माझ्या बाळाला मारण्याकरता आली? तिथं माझ्या बाळाचं काय होतं तुला मला काही माहिती नाही. घाबरू नको. ते दृष्ट काढले का? म्हणे नाही, थांब म्हणे, आपण दृष्ट काढू दे. ती एक म्हातारी आणि गोठ्यामध्ये गेली. कपिला गाय आणली आणि बाळाच्या अंगावरून, जगाच्या मालकाच्या अंगावरून गायीच्या शेपची नजर काढली, दृष्ट काढली. आणि महाराज आणि भगवंत भेट झाले. महाराज सांगा, जगाच्या मालकाची दृष्ट गायीच्या शेपनं उतरते आपली. एक म्हातारा होता 75 वर्षाचा. 75 वर्ष फुकट झाले. फिरता कुठे बी खुर्च्या काय काय ना करून घेतला तो विषय वेगळा. फुकट फिरता कुठे बी फुकट. गेला फिरायला आणि फिरून आला. कोणाच्या पारे भरत कळकळतं ऊन, उष्ण काळ फिरून आला. म्हणे मग कशा हात काय वळा काय म्हातारे म्हणजे तुम्हाला नजर झाले कोणाची. आता 75 काय नजर होईल.
पण म्हातारी म्हणे, नाही नाही तुम्हाला नजर आली कोणी पाहत आहे तुमच्याकडे म्हणे. ते का असा बुरा बुरा होता. वा. महाराज दृष्ट लागली म्हणे तुम्हाला कुठे तरी थांबा मी चप्पल आणते म्हणे. मारण्याकरता नाही विठाला जगाच्या मार्गाची दृष्ट गाईच्या शेपण उतरते महाराज. इतकी पवित्र आहे गोमाता. प्रत्येकाच्या अंगणामध्ये गोमाता गोमाता पवित्र आहे. गोमाता प्रत्येक क्षेत्राने वागवलं पाहिजे. अहो गायीपासून सर्वात गोष्टी पवित्र आहे. गायीचं दूध पवित्र आहे, गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं गोमूत्र पवित्र आहे. महाराज नव्हे नव्हे हो गायीचं पातळही पवित्र आहे. ती मेल्यावर सुद्धा उपकार करते आपल्यावर. मेल्यावर सुद्धा तिचं जे चामडं आहे ना हे बघा, हे जे वाद्य आहे